नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. दोन बायका आणि फजिती ऐका अशा प्रकारचा डायलॉग आपण किंवा म्हण ही नेहमी ऐकतो. पण बीडमधलं जे वाल्मिक कराडचं जे प्रकरण आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला मोका लागणं जे आहे, त्यातून वाल्मिक कराडच्या ज्या दोन पत्नी आहेत त्यांच्या नावावरती किती संपत्ती आहे याचे आकडे आता येण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरगडी म्हणून काम करणारा वाल्मिक कराड हा जवळपास 1000 ते 1,500 कोटी रुपयांचा मालक असल्याची चर्चा आहे. पण त्यातले काहीच नमुने हे आता मीडियाला माहितीद्वारे मिळत आहेत. आणि वाल्मिक कराड याच्या दोन बायका आहेत. त्यातल्या त्यांच्या ज्या पहिल्या पत्नी आहेत म्हणजे मंजिरी कराड, त्यांचा आवाज, त्यांचं आक्रमक रूप तुम्ही सर्वांनी टी व्हीवरती पाहिलं असेल. आणि वाल्मिक कराड यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये जी अटक झाली त्याच्या विरोधात त्यांनी प्रचंड असा आक्रोश माध्यमांसमोर व्यक्त केला होता. आणि हा आक्रोश व्यक्त करताना त्यांचं एक विधान होतं, फ्लॅट आमचेच आहेत का, तुम्हाला बाकीच्यांचे फ्लॅट दिसत नाहीत का, अशा प्रकारचं देखील एक वाक्य उच्चारलं होतं. मी त्यांना माहिती आहे की आपल्याकडे आपल्या पतीकडे भरपूर फ्लॅट्स आहेत, भरपूर त्याची मालमत्ता आहे, पण तुम्हीला आमच्याच मालमत्ता दिसतात का, असा एक सवाल त्यांनी विचारलेला होता. आता ही जी मालमत्ता आहे, हे जे फ्लॅट्स आहेत, हे कशाच्या माध्यमातून कमावले हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आता ही जी सगळी माहिती पुणे परिसरातल्या मालमत्तेची मिळत आहे, ती माहिती देखील अशीच थक्क करणारी आहे. घरगडी समजला जाणारा आणि धनंजय मुंडे यांचा उजवा हात असणारा वाल्मिक कराड हा कोट्यवधी रुपयाच्या संपत्तीचा मालक आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या ज्या दोन पत्नी आहेत वाल्मिक कराडच्या, एकीचं नाव आहे मंजिरी कराड, ज्या टी व्हीवर आपल्याला दिसलेल्या आहेत, आणि दुसऱ्या आहेत त्यांचं नाव आहे ज्योती मंगल जाधव. या त्यांच्या वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नी आहेत आणि त्यांच्याही नावावरती वाल्मिकनं पुण्यामध्ये घर घेतलेलं आहे. तर पहिली जी पत्नी आहे आणि वाल्मिक कराड म्हणजे मंजिरी कराड आणि वाल्मिक कराड यांच्या नावावरती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये काळीवाडीमध्ये 4 BHKचा फ्लॅट आहे आणि त्याची किंमत अंदाजे ही 3 कोटी रुपये आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की हा जो फ्लॅट आहे याच्यावरचा मालमत्ता कर न भरला गेल्यामुळे PCMCनं तो सध्या तरी सील केलेला आहे. आणि या सील करण्यावरनं देखील मंजिरी कराड यांनी महापालिकेला जाब विचारलेला होता. त्यांनी आम्हाला नोटीस का नाही पाठवली, त्यांनी आम्हाला आधी काय कळवलं नाही, अचानक तुम्ही फ्लॅट कसं काय सील करता, अशा प्रकारचे उलटा चोर कोतवाल को डाटे अशी जी म्हण आहे त्याचा परिचय मंजिरी कराड यांनी त्यानिमित्तानं आणून दिला. दुसरा, वाकडमध्ये देखील त्यांचा 2 BHK फ्लॅट आहे आणि त्याची किंमत सध्या 1 कोटी रुपये आहे. दुसऱ्या ज्या पत्नी आहेत ज्योती मंगल जाधव, या काय पुढे आलेले नाही आहेत कराड यांच्या बचावासाठी. आणि मंजिरी कराड याच परळीमध्ये राहून या अटकेच्या विरोधातील किंवा गुन्हा जो दाखल झालेला आहे त्याच्या विरोधातील आंदोलनाची सूत्र चालवत आहेत. पण ज्योती मंगल जाधव या काही कॅमेऱ्यासमोर आलेले नाही आहेत. आणि त्यांच्याकडे मात्र पहिल्या पत्नीपेक्षा म्हणजे मंजिरी कराड यांच्यापेक्षा जास्त मालमत्ता या दुसऱ्या पत्नीच्या नावावरती आहे. म्हणजे जे फर्ग्युसन महाविद्यालयाचा जो रोड आहे, म्हणजे पुण्यातला पॉश रोड समजला जातो, त्या ठिकाणी 2 ऑफिस स्पेसेसच्या जागा आहेत आणि त्याची किंमत ही अंदाजे 12 कोटी रुपये आहे. आणि ज्योती मंगल जाधव या दुसऱ्या पत्नीच्याच नावावरती हाडपसरमधील जी ॲमनोरा टाउनशिप उच्चभ्रूंची जी सोसायटी आहे त्या ठिकाणी 2 फ्लॅट्स आहेत आणि त्या ठिकाणची किमान किंमत ही 3 कोटी रुपये आहे. त्यामुळं ज्योती जाधव यांना ऑफिस स्पेस पण आहे आणि त्यांच्या नावावरती फ्लॅट पण आहे. आणि याच जाधव यांच्या नावावरती जी गेरा ग्रीन व्हिला म्हणून खराडीमधली जी सोसायटी आहे त्याची पण किंमत ही 2.25 कोटी रुपये आहे. त्यामुळं जवळपास या पत्नीच्या नावे, 2 पत्नींच्या नावे पुण्यातली जी मालमत्ता आत्तापर्यंत कळालेली ही जवळपास 12 कोटी रुपयांच्या आसपास जात आहे. आता हा एक सगळा हिमनगाचं एक टोक आहे असं आपण म्हणू शकतो. अजून भरपूर तपास पोलिसांना करायचा आहे. वाल्मिक कराडला कोठडी मागण्यासाठी पोलिसांनी जे जे वारंवार कारण सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करायची आहे, त्याचे काही कुठे कुठे कनेक्शन आहे त्याची आम्हाला माहिती घ्यायची आहे. आणि आता अमेरिकेतलं सिम कार्डचं देखील प्रकरण आता नव्यानं पुढं आलेलं आहे. आता अमेरिकेमध्ये वाल्मिक कराडनं काही मालमत्ता घेतल्या आहेत का, त्या कोणाच्या नावाच्या आहेत, त्या बेनामी आहेत का,
कोणत्या नेत्याची त्याच्यामध्ये गुंतवणूक आहे, कोणी कोणी त्याच्यासाठी पैसे दिलेले आहेत, याचा सगळा उलगडा या निमित्तानं होऊ शकतो. त्यामुळे सुरेश धस यांनी जी वाट लावलेली आहे वाल्मी कराडच्या मालमत्तेची, त्यामुळे ही वाट आता पेटायला सुरुवात झालेली आहे. यातला धोका फक्त एक आहे, म्हणजे जो सामान्यांसाठीचा धोका आहे. हे जे प्रकरण आहे हे मालमत्तेचं अखेरपर्यंत तडीला नेण्याचं धाडस हे राज्य सरकार दाखवणार का? ईडी याच्यामध्ये प्रवेश करणार का? कारण 100 कोटी रुपयांपेक्षा जर जास्त बेहिशोबी मालमत्ता असेल तर त्याचा तपास आपोआप ईडीकडे जातो. आता विरोधी पक्षांच्या मालमत्तांबाबत जर असा मुद्दा आला असता तर ईडी आत्तापर्यंत बीडमध्ये प्रगट झाली असती, ईडीचे अधिकारी आपल्याला दिसले असते, पण ईडी अजूनही शांत आहे. आता इथला एक मुद्दा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या आमदारांना जे मार्गदर्शन केलेलं आहे की बाबा तुम्ही सरकारची प्रतिमा चांगलं राहाल अशा प्रकारचं काम करा. आता ही जर चांगली प्रतिमा ठेवायची असेल आणि मोदी यांचा जर आदेश फडणवीस सरकारला जर पाळायचा असेल, त्याच्यावरती अवलंब जर करायचा असेल तर वाल्मी कराडच्या या सगळ्या मालमत्तेचा शोध हा घेतला गेला पाहिजे. ईडीचे गुन्हे त्याच्यावरती दाखल झाले पाहिजेत आणि या मालमत्तेचा खरा चेहरा कोण आहे, म्हणजे वाल्मी कराड हाच खरा चेहरा आहे की त्याच्या मागणं त्याच्या पदरात कोणी कोणी आपली सगळी काळी माया ही गुंतवलेली आहे, याचाही शोध घ्यायला हवा. अर्थात हे फार मोठं स्वप्न हे आपण पाहतो आहोत, याची आपल्याला देखील जाणीव आहे, मला देखील त्याची कल्पना आहे. पण पाहूया, मोदींनी आदेश दिलेला आहे की सरकारची प्रतिमा चांगली ठेवा आणि चांगले काम करा. तर वाल्मी कराडच्या संपत्तीचा शोध घेणं हे देखील चांगलं काम फडणवीस सरकार किंवा भाजप सरकार करणार का, याची आपल्याला प्रतीक्षा आहे. तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी.